मोदींच्या राजीनाम्याची फिल्डिंग लागली आहे का? गुजरात लॉबीचा शेवट संघानेच आखलाय का? अगोदर हे बघा. मग ते असं म्हणाले 75 वर्ष का आपने किया, लेकिन मैं इसका अर्थ जानता हूं. 75 वर्ष की शाल जब उड़ी जाती है तब उसका अर्थ ये होता है कि अब आपकी आयु हो गई, अब जरा बाजू हमको करने दो. आणि हे पण बघा. जब मोदी पीएम बने तो 75 पार के नेताओं को उनकी कैबिनेट में जगह नहीं मिली. ऐसे बुजुर्ग नेताओं को मार्गदर्शक मंडल में डाल दिया गया और इस तरह 75 साल की उम्र के बाद रिटायरमेंट बीजेपी में अलिखित नियम की तरह काम करने लगा. मोदी सप्टेंबरमध्ये 75 वर्षाचे होणार आहेत म्हणून या चर्चांना उधाण आलंय. त्यात आता या विषयावर अनेक मतप्रवाहांचे लोक व्यक्त होताना दिसत आहेत. जसे की काहींच्या मते मोदी राजीनामा देणारच नाहीत. त्यांच्या मते मोदींनी आणखीन काही काळ राज्य करावं, राज्य नाही नेतृत्व करावं. पण या सर्वांपलीकडे काही लोक असेही आहेत की ज्यांना खरंच विचार पडलाय की आता मोदीनंतर कोण. तर मित्रांनो, हाच आपला आजचा विषय. नमस्कार, मी विशाल. गाव गप्पाच्या आजच्या नवीन भागात आपलं स्वागत करतो. ज्या विषयावर आपण बोलत आहोत याची बातमी ऐकून अनेकांना याचा विचार पडलाय की हे खरंच होईल की होणारही नाही. या सगळ्या बाबी योग्य वेळी पुढे येतील. पण विचार करा, जर हे असं झालंच तर पुढे काय? या राजगादीचा उत्तराधिकारी कोण असेल? अरे थांबा, स्वतःला थोडं करेक्ट करतो. काय या लोकांचा विषय आला की राजेशाही, हुकुमशाही हे शब्द आपोआपच तोंडावर यायला लागतात. असो, पंतप्रधान पदाचा पुढचा चेहरा कोण हा आपला प्रश्न. याची चिंता फक्त तुम्हा आम्हालाच नाही तर स्वतः भाजप आणि संघालाही लागली. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी पक्षांतर्गत किंवा संघटनेअंतर्गत एक सर्वे केला आहे. त्यामध्ये विविध प्रकारची मतं आणि अनेकांची वेगवेगळी उत्तरं बघायला मिळाली. नाव आणि टक्केवारीमध्ये सांगायचं झालंच तर आम्हाला मिळालेल्या खात्रीपूर्वक माहितीनुसार 3 लोकांची नावं प्रकर्षाने पुढे आलीत. ती पुढील प्रमाणे. यात 1 नंबर आहेत अमित शाह, यांना 27% सदस्यांनी पसंती दाखवली आहे. तर दुसऱ्या नंबरवर आहेत योगी आदित्यनाथ, ज्यांना पक्षातील व संघातील 18% सदस्यांनी संमती दिली आहे. पुढे तिसऱ्या क्रमांकाचं नाव हे महाराष्ट्रासाठी व मराठी माणसासाठी नक्कीच अभिमानाचं आहे. ते म्हणजे आपले रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरीजी. नितीन गडकरी यांना पक्षातील व संघटनेतील 13% सदस्यांनी पसंती दाखवलेली आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आम्ही मांडलेली ही 3 नावं. तुमच्या मते भारताचा नवा पंतप्रधान कोण झालं पाहिजे यावर आपलं मत काय खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि गाव गप्पाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.